लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही। ज्या पद्धतीनं रुपया लुडकत खाली गाडला गेला 87 रुपये, हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही। त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करतो। आता हे गोरगरीब कोण? गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर, आणि गेल्या 10 वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अडाणीवर। या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतमभाई अडाणी आहेत, जे मोदींचे मित्र आहेत, अमित शहांचे मित्र आहेत, भाजपचे मित्र आहेत। आणि लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना, अर्थसंकल्प हे राबवले जातात। त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावरती गरिबांनी विश्वास ठेवू नये।